कारण शिकायला काय कळत नाही. पण सिस्टमॅटिक बोलणार. एव्हा तेव्हा केव्हा कशावर टिंब ती पागलच ती. एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा केव्हा अय्या वाव वाव. आणि येईन त्याच्या पाया पडती, येईन त्याच्या पाया पडती. 5-50 रुपये मिळाल्या पाया पडायचे. आणि ती सासू म्हणती, जाऊ मोरबाई माझ्या पप्प्याचं उशिरा झालं बरं, पण काम लय भारी झालं बाई, वस्तू लई खास मिळाली बाई, मी तर डोळे मिटायलाच मोकळी झाले पहिल्या आठवड्यात बरं का, पहिल्या आठवड्यात. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्प्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते आणि काय ऐकते, हाय ते बरं आहे ग बाई, हाय ते बरं आहे. मा पप्पा पार याडा झाला बाई, माझ्या सपनात नव्हतं मा पप्पा एवढा बिघडत, पण पार कामातून गेला बाई. आता 2-4 दिवसापासून तर हातरूनही पप्प्याच टाकीतो, आपलं तर डोक्यात बंद झालं. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं मा पप्प्याला काहीतरी म्हणा ना केलं. अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्यात आता. दुःख बांधवारी हाय हा संसार, दुःख बांधवारे हाय हा संसार, दुःख बांधवारी हाय हा संसार, दुःख बांधवारी हाय हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कारण झाड वांज आहे, मुळी बस फिट झालं. आज्ञान मुळीला कोंब 4, हे खाली गेलं जमिनीत, वर आलं खोड, खोडाला आल्या फांद्या. झाडाच्या वर काय येईल? अरे मुळाच्या वर काय येईल? खोड, खोडाच्या वर काय येतील? फांद्या. आणि या अज्ञान झाडाला 12 फांद्या आहेत. ऐका आता एक एक फांदी पटापटा. 12च्या 12 ऐका. पहिली फांदी आहे काम. एका वाक्यात इंद्र संपला, काम. चंद्राला डाग लागला, काम. रावणाचं काम झालं, काम. विश्वामित्राचं तप गेलं, काम. वालीचा प्राण गेला, काम. रावणाचं काम झालं, काम. विष्णूला डाग लागला, काम. शंकराला डाग लागला, काम. आणि तुमचं माझं वाटोळं झालं, काम. 6 पानाचा पेपर घ्या, 3 पानं बलात्कार आहेत सध्या. अडवले, उडवले, गाठवले, भोकसले, हल्ले, पळवले, फुस लावून पळवले, फुसफुस. आणि आम्हीच दाखवले. बरं मुली इतक्या बिंडोक झाल्या सध्या. महिला म्हणलं तुम्हाला राग येतो इंद्रिकेचा, येऊ द्या, शिवे द्या. पुरी सध्या चांगल्या पोरांनो प्रेमच करीत नाही. तुम्ही अभ्यास करा ह्या 4 वर्षात. डॉक्टर, इंजिनियर, CA, API, PI अशा पोरांनो पुरी प्रेम करीत नाही. पुरीने नुसता भंगार पोरांनो तडका उठवला, भंगार. थोडा गालात हसला, मिशा काढल्या, 2-4 इंग्रजी वाक्य बोलला, पोर त्याला बी लागली. आणि पोर काम काय करतंय? इरीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. काही नट पाहते का त्या डोळ्यात?
हसण्यासारख्या लोकांना राग येतो कुशाली इंद्रिकेचा. ए राग येतो लोकांना. आज या 4 वर्षामध्ये अक्षरशः पुरीनी बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीन आहेत. काय म्हणते तुमचं? बोलत नाही. आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो. आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचो लोकांशी. आम्ही शिव्या खायचे. आज अक्षरशः पुरी अल्पवयीन आहेत. इतक्या मूर्ख पुरी आहेत. एवढं काही समजत नाही आपल्याला. जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलो नाही तो बाप पुरीने या 4 वर्षात रडावलाय महाराज. हे बा, संपत्तीला किंमत नाहीये, संस्कृतीला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत. काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तेव्हा मिळतात. आप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आपण तिचं लेकरू आहे. आता उलट फिरू का, आपण तिचा अंश आहे. फक्त आपल्याला ज्ञान नाही बस. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही. काही डोकं लाईत बसू नका. रिटायर झाले, काही परमनंट झाले नाहीत. काहींचे पोरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्ष झालेत, रुपड्या पगार नाही. गाव सर म्हणताय त्याला. काही 10 लाख भरले तर 3,000 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले आणि जुलैला रिटायर झाले. आणि तुम्हाला सांगितलं कोणी? शिकलेल्या माणसाला अक्कल राहते. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा सर्वे करा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. सर्वे करा. शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही. शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही, पण बापाला भाकर आहे. शेतकऱ्याची सून सासऱ्याला शिवे देते. शिवे द्यायची नाही काही. मरण कामून मला पुढे घालतो का काय, राहिलाय कसा, त्याच्याबरोबरचा एक नाही राहिला, घालते तो या मड्याव, म्हणू दे काही बी, पण भाकर आहे. आणि म्हातारा म्हणते थोडी बिघडती बरं का. थोडे हातपाय आपते ती, शिव्या बिव्या देती. एखाद दिवशी लईच आलडती, पण ते बाय उलटी पोराला म्हणते घाल त्याच्या माड्यावच्या. आणि त्याला म्हणू ढोस. मी म्हणतो ढोस म्हणू नाही तर खोस म्हणू. चहा आहे. त्याच्या पुढचं ऐकलं होतं डोकंच बंद होईल तुमचं. 40% सर्व्हिसवाले रिटायर झाल्या वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन का? पैशाच्या घमिंडीत धर्मच नाही ना. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कव्हाई पा डोळे लाल. सोमवार सोडून, सासरवाडी सोडून दैवत नाही. कोणत्याशी नीट बोलायचं नाही. घमेंट. आपण त्याला राम घालू आणि त्यानं बायको को पावा. एक पोरा इंजिनियर केला, तो सासरवाडी राहायला गेला. एक पोरगी परीक्षेला गेली, आली नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. तो का एक तमाशाला आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडाही नाही. म्हणजे दिंड्या वाढल्या का म्हणून महाराज. भजने नाही वाढले, दिंड्या वाढल्यात. अजून 5 वर्ष नाही या दिंडीवाल्यांना असे दिवस येतील, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावं लागेल. लोकच नाही. काय झालंय, प्रत्येक मोबाईल बंद करे बरे. तुला मराठी कळत नाही का? प्रत्येक माणसाकडं सुप्त अहंकार झालाय. आपल्याला थोडं पुढं जायचं आहे. अभंग किचकट आहे, कारण अभंग माऊलीचा आहे. आणि भाग्यवान आहे आपण, गोरे साहेबांचं 3य पुण्यस्मरण एकादशीला आलं. आणि आजचा योगायोग असा आहे, शिवाय माऊलीची वारीची एकादशी. इथं दोन्ही मुद्दे आला. वद्य वारीची एकादशी आहे आणि एकादशीला पुण्यस्मरण आलं. योगायोगानं तुमचं दर्शन, माझं दर्शन, हाच लाभ. मला तुमचं दर्शन, हाच लाभ. आता थोडं पुढं सरकू आणि खट लावून देतो. त्याचा मुद्दा नीट आहे का? मुद्द्याला थोडं पुढे जातो. ज्ञान सोडून द्या, तो विषय नाही. शाळेतल्या वेळेतलं सोडून द्या, त्याचा काही विषय नाही. मला तुमच्या पुढे एकच मुद्दा मांडायचा होता. आपण देवाचं लेकरू आहे, पण आपण देव नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. आता याचं ज्ञान का नाही? उत्तर, आपण नेमके नाशक्या संसारात राहतोय. संसारात काही दम नाही. आता हे चाल. आणि संसार म्हणजे पराक्रम नाही, बावळटपणा झालाय लोकांचा. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, या काही नवीन गोष्टी आहे का? एखाद्याला मुलगा झाला तर माणसं लगेच अख्ख्या पाहुण्यांना मला मुलगा झाला बरं का. तो काही गड जिंकला का? एखादा काही क्रांती केली का? काही तुला गिरणी पुरस्कार द्यायचा का? आतापर्यंत कोणालाच जमलं नाही. तुला एकट्यालाच जमलं का? तो आता बायको गेले म्हणलं पोरग होणारच नाही, थोडं मागं पुढं होईल. पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला, पोरग उताना पडायला लागलं का टेटसला, पोर हसायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी ना, यानं मला पिसावलं.
ए बायको करणं, बायको करणं, मुलगा होणं, हा पराक्रम नाहीये. जाती देव उभं करून का थांब. हा पराक्रम नाहीये. नर देहाती होऊन माळकरी होणं हा पराक्रम आहे. धन्य मी जन्मालो दास विठोबाची दालो, दास विठोबाची दालो, दास विठोबाचे दालो. हा संसार आहे. संसार करणं हे नाही. गाड्या घेणं, बंगले माने कधी ध्यानात ठेवायचं. नासकाचे ना तो. पण एक ध्यानात ठेवा, ज्यांचं पुण्यस्मरण आहे ना, आपल्या घरात नवरा बायको दोघच राहतात तरी भांडणं आहे. इथं एकत्र कुटुंबाचा आदर्श आहे. हे ध्यानात ठेवा, आपल्या घरात नवरा बायकोच आहे, दोघ जण, तरी कोण चपाती भिकीत आहे, कोण पिठलं भिकीत आहे. बसलेले माणसं नाहीये. तो म्हणतो भाकर भाजली नाही, ती म्हणते तुला बाहेरची सवय लागली हांडरसा. पण इथं 50 माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं हे सगळ्यात मोठा विचार. माणसं 50 सांभाळायचे महाराज. 50 बरं, 50 विचाराचे 50 आणि ती एक गावच झालं ना. म्हणजे सुरेश भाऊ एक गावाचे करते होते. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये हा आदर्श. कुटुंब एकत्र राहत नाहीत. 50 समजू नका तुम्ही त्याला. पुढे ऐका माझा मुद्दा. संसार करणं पराक्रम नाही, संसारात माणसं जोडणं पराक्रम आहे. गाडी घेणं, बंगला बांधणं, पोरगा झाला म्हणजे काही विशेष नाही झाला. तुला एका वेळेस एकच झालाय. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर. तरी तू बावळाटवाणी हे काय. गाडी घेणं, बंगला बांधणं. काही बाया तर म्हणत्या आमच्या तुला लहान आहे ना, तो लहान दिखतो त्याच्या आजासारखा आहे. बावळ्याचा बाजार सगळा. जेवढे त्याच्या आजात गुण होते ना तेवढे त्याचे. मला तर असं वाटतं बाई, कधी असं वाटतं बाई, नक्की पप्याचा बाप आजा परत आला. आता तो फाशी घेऊन मी आला, तो का आला परत येईन. आणि आला तर तूच गाठ घेईन ना, त्याला गावाशी काय घेणार. या सगळ्या लबाड आहेत. 3 गोष्टी सांगा. आपला खिसा काय झाला, जग बुडालं. तुम्ही पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, आपण बुडालो, जग बुडालं. बोलता 3 वर्ष झाले. बोलता 3 वर्ष झाले. उगाच मागचं कुटुंब चांगलं आहे म्हणून ती परंपरा टिकली. एक ध्यानात ठेवा, 3 वर्ष चालतात. धर्मासाठी थोडं जगावं लागेल. तुमचं काय मत आहे. आता संकट माणसावर नाहीत, धर्मावर आहे. आणि तुमच्यात माझ्यात भांडण नको. तुम्ही आणि मी एकत्रच पाहिजे तरच धर्म वाचेल. पुढे सांगू का, पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. धर्माची पालना करणे बाखणा करणे बाखणा करणे बाखणा हो. शिदोरीच आई वडिलांची होती आणि शिदोरीच आई वडिलांची होती. आणि आई वडिलांच्या शिदोरीवर माणूस मोठा होत असतो. 3 पोरं उत्तर द्या तुम्ही 3 जण. तुमची आई तुम्हाला पश्चातान शिकवते का. नाही. चला, नाही ना. तू कितवीला आहे. 8वीला. शेमी का मराठी. शेमी. बर्फाचा गोळा, सॉलिड, लिक्विड और गॅस. बर्फाचा गोळा, सॉलिड, लिक्विड और गॅस. गॅस. बर्फाचा गोळा. वॉटर. तू कितवीला आहे रे. तो मागच्याला आणा. कितवीला आहे तू. शाळेत कितवीला आहे. अरे तूच माग पाहतो. कितवीला आहे तू. 4थी. तुझी मम्मी तुला पसायला शिकते का. हो. तुला ट्युशन आहे का. आहे. क्लास आहे का.
आहे ना, बरोबर आहे. मग तुम्ही मम्मी शिकेल आहे का? इंग्रजी बोलते का? ABCD येते का मम्मीला? पाडे येतं का मम्मीला? मग ट्युशनची काय गरज आहे? हे ट्युशनचं फॅड इतकं कठीण झालंय महाराज, शाळेपेक्षा दुप्पट खर्च आहे त्याला. तो खर्च येऊ द्या, मरतील ना पोरं. गाडीतून पोरं माझे होते इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतले. जगलेच नसते ते. म्हणला एकच आहे आपल्याला, झटे नको. अहो काय त्या पोरांची हाल आहे का काय. एवढी कार्टी, थंडी सुरू झाली. 5लाच ते कार्ट आई उचलायची. हो पहाटी कापड्या सगळं बाथरूम. ते कार्ट म्हणायचं मुती मुती. त्याची आई म्हणायची चेन खोल. ते म्हणायचं अगं झाली. तेवढ्यात एक जण म्हणायचं रिक्षा आली. आय 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 आय. ती एवढं कार्ट, एवढा डबा, ती सॅग, ती बॅग. दया येते हो दया येते. अशी डांबरीला उभे राहतात गाडी आहे. आणि गाडीत जर बसले ना बाकड्यावर दिसती नाही, टाटा नाही, पोरच दिसणं तर टाटा काय न काय. आणि गाडीतून जर उतरलं ना, इंग्लिश मिडियमचं पोरग काही पहा, गाडीतून उतरल्यावर ते हसणारच नाही. ते नुसतं त्याच्या एकच पाहत राहतं. म्या पाप काय केलंय व ह्या हलकटांच्या घरात जन्माला आलं. अरे मला काही खेळू द्या, उड्या हाणू द्या, हे काय माया बोकांडी आले. आणि ते गाडीतून उतरलं का त्याच्या आईला घेत काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाईनं. काय शिकवलं बाई? हे मी एवढ्यांना शिकतोय तरी सुधारानं, ती बाई पोरला काय शिकेल. आता माझ्याकडे शिकायला काय एका वर्गातले का, पहिली ते नदी. आणि काय आलं ते शाळेत. आणि ते शाळेतून आलं, 2 घास खाले, जाय क्लासला. ते लगेच दप्तर क्लासचे उघडा नाही क्लास, बसलं पायरीवर. इकून तिकून क्लासवाला आला, त्याचं काम गाड्याला वाई. 30-35 मिनिटं क्लास झाला, आलं पोर उड्या हाणत घरी. असं सोपा शेटो अंगठा घेतं झोपलं. जेवणही नाही, खावं नाही. हे आता आपण शिकलो. आता हे सगळे स्टेजवरचे गुरु कुटुंब शिकलं, तुम्ही बसलेले शिकले, स्टेजवरचे महाराज मंडळी शिकले. अशी शिकलो का आपण? हां काय होतं आपल्या वेळे 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं खापराची फोडी तो म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग आपण काय थुकातावा काय एका बोटाने लावित होतो काय. आणि यांना बॅगन सॅगन टिफिन फार वाटुळं करून टाकलं त्यांनी. तू कितीला आहे? 6वी. घड्याळाला काटे किती? घड्याळाला काटे किती? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घरं सरकतो? हलतच नाही. तू कितीला आहे रे? कितीला आहे तू? 11वी आर्टला आहे. तू सायन्सला आहे का? सेमीला आहे का मराठी म्हणजे विथ फिजिक्स केमिस्ट्री? फिजिक्स केमिस्ट्री विथ बायोलॉजी का मॅथ साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. हां तू काय माझ्या धोत्रावर गेला का काय? तुला काय वाटलं याला काहीच कळत नाही का काय? अरे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू. हा करेक्ट. इज इक्वल टू टॅन थीटा. मग एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर